आणि साजन भाई पाचपुते आपण लंकेताईंबरोबर एकाच गाडीनं या राज्याच्या विधानसभेत पोहोचाल अशा प्रकारचं वातावरण आपण गेल्या 6 महिन्यात नक्कीच निर्माण केलेलं आहे. आणि शिवसैनिकांना या जिल्ह्यामध्ये आता चांगले दिवस यायला लागलेले आहेत. एक शिवसैनिक खासदार झाला, बोले त्याच्या हातात तुतारी असेल, पण मूळचा शिवसैनिक आजही त्याच्या कामाची पद्धत शिवसैनिकांसारखी. निलेश लंके जेव्हा मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुखांना भेटायला आले खासदार झाल्यावर, तेव्हा त्यांनी उद्धवजींना दाखवलं, उद्धवजी पहा अजून माझ्या हातामध्ये शिवबंधन आहे आणि उद्यात बाळासाहेब ठाकरे आहेत. शिवसैनिका कुठे गेला तरी शिवसैनिकच असतो, लक्षात घ्या. या व्यासपीठावर 4 लोक अशा आहेत जे भविष्यात आमदार होणार आहेत. आता नावं मी घेत नाही, पण आता तुम्ही पहा इथे किमान 4 जण इथे आहेत की जे भविष्यामध्ये महाविकास आघाडीकडून आमदार होतील. अर्थात लोकसभेच्या निवडणुकांनी आपल्या महाराष्ट्राला जे निकाल दिलेले आहेत ते निकाल पाहिल्यावर 40-40 वर्ष इकडे लोक आमदार आहेत आणि तेही पाचपुतेच आहेत. पण आता नकली पाचपुत्यांना बाजूला करून असली पाचपुत्यांना आपल्याला आमदार करा. मला आश्चर्य वाटलं, इतके वर्ष आपण मंत्री आहात, इतके वर्ष आपण आमदार आहात, इतके वर्ष आपण नेतृत्व करताय आणि या राज्यामध्ये आपल्या हातामध्ये सत्ता असताना या आपल्या मतदारसंघामध्ये रस्ते नाहीत, शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे, पाण्याचा प्रश्न आहे, कुठलं कुकडीचं पाणी आपल्याला मिळत नाही. मग आपण इतके वर्ष करताय काय? तुम्ही 10% खा, 20% खा, पण लोकांना घोडभर पाणी द्या अशी आमची. आणि निलेश लंके खासदार झाल्यावरती त्याने हा प्रश्न हातात घेतलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे. काय करायचं आपल्याला? आम्ही करू शकतो. लोकशाहीमध्ये आपल्याला नाही म्हणता येत नाही. आता माझ्या कानावर असे आलं की एक तुमचे नेते शिवसेनेचे हे तुमच्या तालुक्यात आले, काही नवीन तालुक्याचे तुमच्या तालुक्यात फुलं आले आणि त्यांनी जाहीर करून टाकलं की हे आमचे उरलं. अशा प्रकारे कुणालाही जाहीर करण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारे हा निर्णय होणार नाही. निर्णयाची जागा आहे त्या 288 मध्ये काही जागा अशा आहेत की जिथे तुमचा वडील आमदार म्हणून 5 वर्ष काम करतो, तो निवडून आला असता. त्या शोधल्यावर राहिलेल्या ज्या जागा आहेत याचं वास्तव तिघांच्यात करायचं काम सुरू झाले. त्याची बैठकी झाली, कालही झाली, आजही आहे. आपल्या पक्षाचे वतीनं पक्षाचे अध्यक्ष आपल्या ज्यांचा फाशीले आहे त्याच्या बैठकीमध्ये आपल्या पक्षाची भूमिका मांडतात. आता नगर जिल्ह्याचा प्रश्न हा तुमचा प्रश्न. नगर जिल्ह्यामध्ये साधारणतः जी चर्चा झालेली आहे
की सगळ्या जागेवर एकच आहे असं नाही, तर एकच असलेले काही मतदारसंघ आहेत. उत्तर प्रदेशची आपली पद्धत असेल असेल की आपला पक्ष, त्या पक्षाची तालुक्याची कमिटी, जिल्ह्याची कमिटी ही त्या मतदारसंघामध्ये योग्य उमेदवार कोण आहे याची शिफारस करत असते. आणि शेवटीची शिफारस राज्याच्या कमिटीकडे यायची आणि राज्य पातळीवर त्याचा अंतिम निर्णय आपण घेत असू आणि तो उमेदवार म्हणून त्यांनी पक्षाच्या वतीने निवडणूक लढवावी असं धोरण आतापर्यंत आम्ही केलेलं होतं. यावेळी त्याच्यात थोडा फरक आहे आणि तो फरक असा आहे की यावेळेला 3 पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरं जायचा निर्णय घेतला आणि तुम्हा सगळ्यांचा प्रयत्न असेल यश मिळाल्यावर 3 पक्षाचं सरकार हे स्थापन करायचं यामध्येची भूमिका 3 पक्षाच्या नेत्यांनी मान्य केली. ही 3 पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याच्यात तुम्ही सगळे आहात, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष, या तिघांनी मिळून ही निवडणूक लढवायची निर्णय घेतलेला आहे. आता उमेदवाराची निवड कशी करायची त्याची चर्चा चालू आहे. या चर्चेमध्ये 3 पक्षाचे राज्याचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांची कालपासून बैठक